अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। देशसेवेचे 22 वर्षांचं व्रत निष्ठेने जोपासणाऱ्या राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावच्या सुपुत्राला आज संपूर्ण परिसराने अत्यंत जड अंतःकरणाने निरोप दिला। केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील वय वर्ष 43 यांच्यावर आज शनिवारी सकाळी 10 वाजता दूधगंगा नदीकाठच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत होते। हवालदार सागर पाटील हे अरुणाचल प्रदेशातील पालम येथे कर्तव्य बजावत होते। 9 एप्रिल रोजी एका दुर्दैवी अपघातात त्यांचं निधन झालं। त्यांचं पार्थिव गुवाहाटी मार्गे पुण्यात आणि त्यानंतर आज सकाळी सुळंबी येथे आणण्यात आलं। तिरंग्यात लपटलेल्या आपल्या लाडक्या सुपुत्राचा देह गावात दाखल होता संपूर्ण गावावर शोककळा पसरली। अंत्यसंस्कारावेळी अत्यंत हृदयद्रावक प्रसंग पाहायला मिळाला। सागर पाटील यांची कन्या अनया हिने आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी दिला। हा क्षण पाहून उपस्थित जनसमुदायाला आपले अश्रू आवरता आले नाहीत। शहीद सागर पाटील अमर रहे आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, माजी आमदार के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, रणधीर मोरे, सभापती आर.वाय. पाटील, सरपंच सुरेखा गुरव, पोलीस पाटील संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत ढगे आणि पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी आदरांजली वाहिली। लष्करी इतमामात मानवंदना CRPFच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून आपल्या सहकार्याला अखेरची मानवंदना दिली। NCC युनिट, पोलीस दल आणि शालेय विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने अंत्ययात्रेत सहभाग घेतला। गावकऱ्यांनी संपूर्ण मार्गावर पुष्पवृष्टी करत आपल्या वीराला अखेरचा सलाम दिला। सागर पाटील, त्यांच्या पश्चात वडील शंकर पाटील, पत्नी सुविधा पाटील, 2 मुली अनया आणि ईशा, भाऊ राजेंद्र पाटील आणि बहीण सारिका केंडे असा परिवार आहे। 22 वर्ष देशाच्या विविध दुर्गम भागात सेवा बजावून शौर्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या वीरपुत्राच्या जाण्याने सुळंबी गावासह संपूर्ण राधानगरी तालुक्यावर दुःखाची सावली पसरली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।